जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो. बघा, आता मराठा समाजाला ओबीसी प्रमाणेच जे काय सोयी सुविधा सवलती देण्यात येत होत्या त्याच मराठा समाजाला आता देण्यात येणार आहेत. असे 8 निर्णय आहेत, अशा 8 योजना आहेत ज्या ओबीसींना मिळतात. त्याच सवलती सोयी सुविधा योजना आता मराठा समाजातील तरुणांना, विद्यार्थ्यांना, मुलामुलींना मिळणार आहेत. त्या 8 योजना, 8 निर्णय काय आहेत ते जाणून घ्यायचं आहे आपल्याला अगदी पुढच्या काही मिनिटामध्ये. ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा. तर मराठा बांधवांनो, बघा, मराठा समाजातील विद्यार्थी मैत्रिणींनो, बांधवांनो, बघा, आता मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी फडणवीस सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. आता इतर मागासवर्गीय ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजातील तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावहारिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. चला तर मग आता त्या योजना नक्की कोणत्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्या 8 योजना कोणत्या आहेत? तर बघा, ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला मिळणाऱ्या 8 प्रमुख सवलती, 8 योजना कोणत्या आहेत? मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या योजना बघा. पहिली आहे शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती. ही योजना, ह्याच्यामध्ये काय मिळणार आहे तर 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे. म्हणजे 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी जी काही लाभ मिळतो ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, तीच योजना आता मराठी समाजाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ती योजना लागू होणार आहे. दुसरी योजना, वाहन चालक व वाहन प्रशिक्षण. बघा, मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोटार वाहन चालक व वाहन प्रशिक्षण योजना सुरू करण्यात येणार आहे. ह्याच काय नवीन वेगळं काय नाही, यापूर्वी सुद्धा मराठा समाजातील मुला मुलींना, तरुणांना मोटार ड्रायव्हिंगसाठी म्हणजे ड्रायव्हिंग शिकण्यासाठी ड्रायव्हिंगचं 5,000 रुपये किंवा 6,000 रुपये जे काही त्यांची फी असेल ते त्यांना या ठिकाणी मानधन, आर्थिक मदत देण्यात येत होती. यापूर्वी सुद्धा ही योजना होती. आता नवीन याच्यामध्ये काय असेल तर ते येत्या कालामध्ये तुम्हाला कळेलच, सरकार जाहीर करेल. झाल्या 2. आता तिसरे बघा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती. म्हणजे काय? इयत्ता 9वी ते 12वीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ही योजना लागू असेल. आणि याच्यामध्ये विशेष शिष्यवृत्ती योजना मराठा प्रवर्गासाठी विस्तारित करण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काय मानधन, शिष्यवृत्ती मिळत होती ते सुद्धा या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती अशी योजना आहे. ही विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती, रिइम्बर्समेंट थेट शासनाकडून करण्याची योजना यात समाविष्ट आहे. यावरचा सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत. ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. शिवाय परराज्यातील शिक्षणासाठी सवलत. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे परंतु परराज्यात अनुदानित व विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मराठा उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे परराज्यात सुद्धा शिक्षणासाठी सवलत मिळणार आहे, आर्थिक मदत मिळणार आहे. त्यानंतरची पुढची योजना आहे, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मराठा विद्यार्थी पात्र ठरतील. इतर मागासवर्गीय ओबीसी प्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व घटकांचा अभ्यास आता मराठा समाजासाठी खुला करण्यात आलेला आहे. सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी पूर्णपणे पात्र धरले जातील, जो कोणता कोर्स करायचा त्या कोर्ससाठी. त्यानंतरची पुढची योजना आहे, रिक्त जागावर प्रवेश घेणाऱ्यांनाही लाभ. म्हणजे बघा, केंद्रीय भूत प्रवेश प्रक्रिया CAP पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयामध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रित समितीने मान्यता दिलेल्या संस्थांवरील जागावर प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती लागू करण्यात येणार आहेत. शिवाय पुढे बघा, भविष्यात इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसींना ज्या काही नवीन शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा लागू करण्यात येतील त्या सर्व सवलती पुढील कोणत्याही नवीन आदेशाची वाट न पाहता त्या दिवशीच
मराठा समाजास आपोआप लागू होतील, अशी अत्यंत महत्त्वाची तरतूद या निर्णयात करण्यात आलेली आहे. म्हणजे ओबीसीसाठी जर एखादा निर्णय कोणी जाहीर केला मंत्र्यांनी कोणत्याही विभागाने, तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपोआप मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण बांधव यासाठी पात्र ठरणार आहेत, यांच्यासाठी ती योजना असणार आहे. अशा पद्धतीने 8 योजना मराठा बांधवांसाठी ओबीसी प्रमाणेच आता सुरू करण्यात आलेल्या आहेत. या 8 योजना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. यावर अधिक जर सविस्तर राज्य सरकारने काही जाहीर अपडेट दिली तर ती नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू. ती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. सर्व मराठा समाज बांधवांपर्यंत आणि ओबीसी समाज बांधवांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.